हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. 15 दिवसाचं चॅलेंज समोर ठेवून आजचे सगळे व्यायाम तुम्ही न चुकता जर 15 दिवस केला तर तुमची पोटावरची चरबी आहे ती पूर्णपणे वितळलेली असेल. त्यासोबत कोणते आजार असतील त्या आजारापासून देखील मुक्ती मिळेल. मात्र व्यायाम न चुकता करावा लागेल आणि करायला सोपे आहेत. रिझल्ट म्हणाल तर खूप छान आणि लवकर मिळणारे आहेत. त्यासाठी खाली बसायचं. दोन्ही पायांचं अंतर जितकं मी ठेवली आहे तितकं घ्या. दोन्ही हात समोर असू दे. एकदा उजवीकडे वळायचं आणि एकदा डावीकडे वळायचं. जेव्हा आपण वळत असतो ना तो पोटावरती पीळ तयार होतो, त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायली आणि बसून करत असल्यामुळे थकान देखील जाणवत नाही. करायला सोपा आहे. कारण व्यायाम केल्यानं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. शिवाय तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील निरोगी राहू शकता. त्यासाठी व्यायामाला खूप महत्त्व द्या आणि न चुकता करा. आता करत आहे दुसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात मी डोक्यावरती ठेवलं. दोन्ही हात आहे ते एकदा उजव्या पायाला टच करत आहे, एकदा डाव्या पायाला टच करत आहे. पण आपल्या पायाच्या गुडघ्याला टच झालं पाहिजे इतकं तुम्ही वाकू शकता. कारण यामुळे आपली पोटावरची साईड फॅट आहे ना ते पूर्णपणे वितळून जातं आणि पोटाचा आकार आहे तो स्लिम दिसायला लागतो. कारण पोटावरची चरबी असते ती खूप हट्टी असते. ती कमी व्हायला थोडा जास्त टाईम घेते. त्यासाठी अशा एक्सरसाइज केला तर पूर्णपणे वितळून जाते. कारण पोटावरची चरबी वाढल्यामुळेच आपल्या शरीराचा आकार आहे तो बिघडलेला असतो. एकदा पोट कमी झालं ना तर पूर्ण शरीर आहे ते आपल्या शेपमध्ये दिसू लागतं. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या आणि न चुकता हा व्यायाम आपल्याला 1 किंवा 2 मिनिटाचा करायचा आहे. रिझल्ट खूप छान, खूप लवकर भेटतो. जितकं कराल तेवढा लवकर फळही मिळतं. आता करत आहे तिसरा व्यायाम. त्यासाठी दोन्ही हात समोर घ्या आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. असं आपल्याला उजवीकडून 1 मिनटं आणि डावीकडून 1 मिनटं फिरून घ्यायचं आहे. या व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या कमरेला, पोटाला आणि आपल्या हिप्सवरती जास्त होतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना लठ्ठपणा, जसं की जास्तच वजन वाढलं आहे, जास्त चरबी साठले, खासकर पोटावरती, कमरेवरती, हिप्सवरती, पूर्ण शरीरामध्ये, ते कमी करण्यासाठी अशा एक्सरसाइज आहेत जे एकाच जागेवरती बसून आपण इतक्या साऱ्या एक्सरसाइज करू शकतो. ज्यामुळे आपलं वजनही कमी होणार आहे, साठलेली चरबी कमी होणार आहे. रोज व्यायाम केल्यामुळे आपलं मन देखील शांत राहतं. मात्र व्यायाम आपल्याला सकाळचं करायचं आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. दोन्ही पाय असं जॉईंट करून घ्या. दोन्ही हातांची अशी गाठ मारून घ्या आणि असं आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. जसं की आपण दोरी खेळतो उभारून, तसं आपल्याला बसून दोरी खेळायचं आहे. असा व्यायाम आहे, पण करायला सोपा, रिझल्ट छान देतो. खासकर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, कमरेचं दुखणं गायब करण्यासाठी. आणि असं मी उजवीकडूनही फिरून घेत आहे. आता डावीकडूनही, जसं की सरळ आणि उलटं. असे व्यायाम केला तर असर तर होणारच. कारण ज्यांची पोटावरची चरबी जास्त आहे त्यांच्यासाठी असं बसून व्यायाम एकदम सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातांची दांडी मजबूत होतात. हातांना जी लटकणारी चरबी असते ती देखील गायब होते. सर्वांना जमेल असा व्यायाम आहे. जे आपण रोज केलं तर नक्कीच आपलं पोटावरची चरबी तर कमीच होते. त्यासोबत आपलं वजन देखील कमी होतं. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती असं उभं राहायचं आहे आणि दोन्ही हात असं समोर घेऊन मी उजवीकडे एकदा वळत आहे, एकदा डावीकडे वळत आहे. त्या व्यायामाचा फायदा म्हणजे कंबर आणि पोटाच्या दोन्ही बाजूला फॅट जमा झालेलं असतं ते कमी करायचं काम ही एक्सरसाइज करते. त्याचसोबत आपल्या कमरेची देखील छान एक्सरसाइज झाली आणि हातांची देखील छान एक्सरसाइज झाली. त्यामुळे आपलं पूर्ण शरीर आहे ते शेपमध्ये येतं. प्रत्येक व्यायाम हा 1-1 मिनिटाचा असू दे आणि करायला सोपा असल्यामुळे आपण सहज करू शकतो. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला खाली झोपायचं आहे. दोन्ही पाय आहेत ते असं वर करून घ्या. दोन्ही हात आपल्याला असं स्ट्रेट असू दे आणि आपल्याला ही पोझिशन ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असं सायकलिंग करायचं. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बेस्ट व्यायाम आहे, बघू शकता. कारण सगळा ताण आहे तो पोटावरती पडत आहे. त्याचसोबत आपल्या हिप्सवरही असर पडतो. पायांचं थाय फॅट आहे ते देखील कमी होतं. मात्र हा व्यायाम आपल्याला नियमितपणे करायचा आहे. पोट तर कमीच होतं, त्यासोबत आपल्याला फिटनेस मेंटेन राहते आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. त्यामुळे व्यायामाला महत्त्व द्या आणि प्रत्येक व्यायाम हा 1-1 किंवा 2-2 मिनिटाचा करायचा आहे. कारण रिझल्ट खूप छान आणि खूप लवकर भेटणार आहे. आता करत आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला स्ट्रेट उभं राहायचं. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची. दोन्ही हात हे असं वर करून घ्यायचं आणि एकदा उजवा पाय आहे तो वर करायचा, एकदा डावा पाय आहे तो वर करायचा. म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम आहे, फुल बॉडी वर्कआउट. त्या व्यायामामुळे आपल्या पोटावरची तर चरबी कमी होते, पायांची छान एक्सरसाइज व्हायला, कमरेची देखील छान एक्सरसाइज व्हायला, हातांचे दंड मजबूत होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पोटातले स्नायू आहे ते चांगले राहतात. शिवाय हातपायांचा व्यायाम छान व्हायला, त्यामुळे परिणाम सगळीकडे होतो. पूर्ण शरीरामध्ये जिथं पण साठलेली चरबी आहे, खासकर पोटावरती, कमरेवरती, हिप्सवरती, हातांना, पायांची, ती देखील कमी होते. त्यासाठी व्यायामाला महत्त्व द्या आणि व्यायाम न चुकता करा. म्हणजे आपलं वजन आहे ते कधी वाढणार नाही आणि चरबी कधी साठणार नाही. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी सेम कंडिशन तसंच, जसं की बघू शकता, स्ट्रेट उभं राहायचं, दोन्ही हात वर करायचं.
दोन्ही हात आहेत ते एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. तर या व्यायामाचा फायदा म्हणजे आपलं पूर्ण शरीर लूज पडलेलं असतं ते टाईट होण्यास मदत होते. बिघडलेल्या शरीराला आकार देऊया आणि फिट राहूया. कारण आता व्यायाम केलेला फायदा आता देखील होतो आणि पुढे जाऊन देखील. जसं आपलं वय होत राहतं ना, तसतसं आपले आजार देखील वाढत राहतात. ते जर नको असेल ना, आतापासून तुम्हाला व्यायामाला सुरुवात करावी लागेल. कारण ह्याचा फायदा आताही होतो आणि पुढं वय झाल्यानंतरही. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही पायांचं अंतर असं आपल्याला नॉर्मल जसं आपल्या शरीराच्या मापाने ठेवायचं. दोन्ही हात स्ट्रेट असू दे. उजवा हात आहे तो असं स्ट्रेट राहू दे. डावा हात आहे तो उजव्या पायाला टच करायचा. असं आपल्याला दोन्ही बाजूनी करायचं आहे. ते व्यायामाचा फायदा म्हणजे आपल्या पोटावरची चरबीही कमी होते, हिप्सवरती असर पडतो, कंबर दुखणं असतं ते देखील गायब होतं, पायांना जी लटकणारी चरबी देखील कमी होते, हातांची देखील छान एक्सरसाइज झाली. बघू शकता उजवा हात आहे, आता मी डाव्या हाताला टच करत आहे. म्हणजे दोन्हीकडनं एक्सरसाइज छान झालेली आहे आणि खरं सांगते रिझल्ट छान मिळतो. करायला सोपी पण आहे. प्रत्येक व्यायामाला महत्त्व द्या आणि रोजच्या रोज असा व्यायाम करा, ज्यामुळे आपलं वजनही वाढत नाही, चरबीही साठत नाही. स्वतःसाठी काय तर करायचं असेल तर रोज थोडा टाईम काढून असा व्यायाम करा, ज्यामुळे आपलं वजन वाढत नाही आणि आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. आपल्यापासून आजार आहे ते खूप लांब राहतात. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.